अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारा अगदी गाडीवरती मिळतो ना तसाच गोल पिवळा धमक मुंबई स्पेशल वडापाव आणि त्याची सिक्रेट चटणीची परफेक्ट ट्रिक या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग मुंबईची जान आणि सर्वांची शान असलेल्या वडापावच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत. त्याची आपण सगळी सालं काढून घ्यायची आहेत. सगळे बटाटे आपण सोलून घेतलेले. त्यानंतर आपण स्मॅशरच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे. हे खूप आपल्याला किसून वगैरे घ्यायचे नाही, थोडेसे हलक्या हाताने जाडसरच आपल्याला ठेवायचे. त्यानंतर लसूण, आल्याचा 1 इंच तुकडा, 10-12 मिरच्या चवीनुसार आपल्याला वापरायच्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे. मिरची, लसूण आणि आलं थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडं जाडसर इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर एक पॅन गरम करायचा आहे. पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये 1.5 चमचा राई घातलेली आहे. राई छान तडतडल्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. राई तडतडल्यामुळे त्याचा खूप छान वास येतो. त्यानंतर कढीपत्त्याची 10 ते 12 पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत आणि ती सुद्धा मी त्यामध्ये घातलेली आहेत. त्यानंतर आपण जे आलं लसूण मिरचीचा ठेचा केलेला आहे हा ठेचा त्यामध्ये घालायचा आहे. त्यामध्ये चवीनुसार आपण 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. 1 मोठा चमचा हळद घालायची आहे. पाव चमचा हिंग घालायचे. व्यवस्थित मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे. तेलामध्ये बारीक गॅसवरती आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. आता आपण जे बटाटे कुस्करून घेतले होते त्यामध्ये आपण भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हा जो मसाला फ्राय केला होता तो मसाला घालायचा आहे. व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून अजून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरमुळे खूप छान स्वाद येतो. त्यानंतर आपल्याला जेवढ्या साईजचे वडे करायचे आहेत त्या साईजचे आपण व्यवस्थित गोळे करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मसाला तयार झालेला आहे वड्यांचा. एकसारखे आपण आकाराचे गोळे करून घेतलेले. त्यानंतर आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे 1.5 वाटी चण्याचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. हळदीने रंग खूप छान येतो. त्यानंतर अगदी थोडासा चिमूटभर सोडा घातलेला आहे. सोडा घातल्यानंतर व्यवस्थित सगळं आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे. आपण एकसारखं असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि मस्तपैकी वडापावसाठी आपण बॅटर करून घेणार आहोत. खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही. तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित हळूहळू पाणी घालत घालत मी पीठ भिजवते. ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. एकदम पातळसुद्धा नाही. आता हे छान हाताने फेटून घ्यायचं आहे. छान फेटून घेतल्यामुळे पीठ हलकं होतं आणि वडेसुद्धा खूप सुंदर होतात. आता एका पॅनमध्ये गरम करायला तेल ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावर थोडंसं टाकून बघितलं आहे मी. पटकन असं वरती आलेलं आहे पीठ. आता आपण वडे सोडायला सुरुवात करूया. एक 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 वडा जो गोळा आहे आपण तो पिठाचा यामध्ये बुडवून व्यवस्थित एक एक वडा तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि छान वडे असे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे वडे आपले तयार झालेले आहेत. एकदम मस्त चवीला असे वडे तयार होतात. आता हे वडे आपण सगळे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. खूप सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग आपल्या वडापावला आलेला आहे. तुम्ही बघू शकता छान वडे तयार झाले. ते सगळे वडे आता मी काढून घेते. राहिलेले वडे आपण तळून घ्यायचे. त्यानंतर मध्ये उभ्या अशा मिरच्यांना आपण एक एक काप देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर वडापावसोबत खाण्यासाठी गरम गरम अशी मिरची आपण तळून घेणार आहोत. मिरची मध्ये नेहमी चिरून घ्यायची म्हणजे ती अंगावर उडत नाही, नाही तर तेलामध्ये टाकल्यावरती पटकन अंगावरती उडू शकते. छान मिरच्या बारीक गॅसवरती आपल्या फ्राय झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण काढून घ्यायच्या आहेत. त्यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे. आता वडापावची खरी सिक्रेट अशी चटणी इथे दाखवते मी तुम्हाला. त्यासाठी आपण 2 पाव घ्यायचे आहेत. पावाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. ते एका पॅनवरती थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे ते अगदी ड्राय होतात आणि कुरकुरीत होतात. कुरकुरीत झाल्यामुळे छान वाटले जातात. आता हे कुरकुरीत झालेले सगळे पावाचे तुकडे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार आणि आवडीनुसार तिखट टाकणार आहोत. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि ही चटणी छान वाटून घ्यायची आहे. ही वडापावची सिक्रेट चटणी आहे. मस्तपैकी गाडीवर मिळते अगदी तशीच चटणी आहे. त्यानंतर थोड्याशा मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या आपल्या आवडीनुसार आपण 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे, भरपूर अशी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. ती सगळी मिक्स करून घ्यायची आहे. चवीनुसार आपण यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे. पाव चमचा साखर घालायची आणि छान अशी हिरवी चटणीसुद्धा वाटून आपली तयार आहे. अशा प्रकारे दोन्ही चटण्या आपल्या तयार आहेत. वडापाव मस्त तयार आहे. आता आपण सर्व करूया. इथे पावाला आपण छान हिरवीगार अशी चटणी लावून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आले ना दोन्ही चटण्यांचा. अतिशय सुंदर, तोंडाला पाणी सुटतंय बघता क्षणी. असे आपले छान वडापाव तयार झालेले आहेत.